संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची येणी जोडे सर्व सुखा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, तुका म्हणे शेष घेईना म्हणे, वचन मोडी बोलिले, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दूसरे चरणा दूसरे चरणा दारे कथेचा विचारून जगृपादारे कथेचा विचार, जगृपादारे कथेचा विचार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तं नमामि, समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिं, मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला, कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं, विठ्ठलं चिन्तयामि, सेवे लागी सेवक झालो, 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 निज चरणात निज चरणात, ओ स्वामी तुकया देवा, कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं, चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतसे विठ्ठल परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी
वंदन करते, नतमस्तक होते, प्रत्येकाच्या विषयी सद्भाव व्यक्त करते आणि माझ्या परम भाग्याने हा सुख सोहळा मला पाहता येतोय यासाठी भगवंतांचे, दत्तगुरूंचे मनोमन आभार मानते। हा सुख सोहळा स्वर्गी नाही, आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, असं काहीस भाव व्यक्त व्हावा हृदयातून। आणि आपल्या सगळ्यांच्या संवेदना इतक्या सुंदर आहेत। माझ्या परम भाग्याने आज इथं सेवेची संधी मला उपलब्ध झाली। त्रिदिनात्मक असलेला हा कीर्तन महोत्सव आणि मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात सुरू असलेला हा सोहळा दत्तयाग प्रभूंच्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान दत्तप्रभूंचं अधिष्ठान समोर आहे आणि आपण सगळे त्यांचे उपासक, सद्भक्त, भाविक, श्रद्धाळू, कीर्तनावर आणि कीर्तनकारावर प्रेम असणारी मंडळी आल्यापासून पाहते की आपल्या सगळ्यांच्या सद्भावना किती सुंदर आहेत। उत्तम गुणीजन, गायक, वादक, विणेकरी, टाळकरी, मृदंगवादक सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते। उत्तम ध्वनी व्यवस्था, उत्तम हे जे आठवण सगळी साठवायचं काम करतायत पुढची मंडळी, त्यांनाही नमस्कार। सगळ्यांच्या हृदयस्थ पांडुरंगाला नमस्कार करते। आणि खरं तर हा उत्सव खूप मोठ्या संकल्पाने उभा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे। हरिभक्तीपरायण शांतीब्रह्म श्री मारुतीबुवा कुरेकर वारकरी संप्रदायाची अध्वर्य असलेली ही मंडळी, स्वानंद सुखनिवासी हरिभक्तीपरायण जोग महाराज यांच्या कृपाशीर्वादाने होऊ घातलेला हा आगळा वेगळा महोत्सव आणि या प्रतिष्ठानमध्ये ज्यांच्या खरं तर आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचं आणि माझंही जे श्रद्धास्थान आहे असे हरिभक्तीपरायण परमपूज्य, परमश्रद्धेय, परम आदरणीय आमच्या सगळ्यांचे आदरणीय अमृतबाबा स्वामी महाराज, मनापासून त्यांना अत्यंत मनापासून अंतःकरणपूर्वक कृतज्ञतापूर्वक वंदन करते, त्यांना वेगळा नमस्कार करते। काय असतं, अनेक कीर्तनकार मंडळी आहेत, सगळ्यांची नावं आणि सगळ्यांच्या नावांचा उल्लेख करत बसले तर खरं तर ती लिस्ट मला मागून घ्यावी लागेल। काही ठिकाणी लिस्ट देतात आधीच आणि आम्हाला असं वाटतं हा उत्सव नावासाठी नाही तर नामासाठी असला पाहिजे, त्यामुळे अर्धा तास त्यातच जातो। पण नावं आली नाहीत हा एक भाग आहे आणि आपल्या सगळ्यांचं मोठेपण मला मान्य आहे। आपण सगळे आपापल्या जागी ज्येष्ठ आहात, माझ्या वयापेक्षा ज्ञान आणि अनुभव या सर्वच बाबतीने आपण श्रेष्ठ आहात। अत्यंत कृतज्ञतापूर्वक सगळ्यांना वंदन करते। दत्तयागासाठी उपस्थित असलेले त्र्यंबकेश्वरवरून आलेले सर्व वेदशास्त्र पुरोहित, वैदिक वर्ग, ज्यांच्यामुळे समाजामध्ये धर्म जगतो टिकतो, अशा सर्व भाविक सज्जन वृंदांना, उपासकांना, आपण सर्व महेशाच्या मूर्ती असलेले सर्व परब्रह्म स्वरूपातले श्रोते सगळ्यांच्या हृदयस्थ पांडुरंगाला नमस्कार करते। सर्व कथाकार, कीर्तनकार, गायक, वादक, अनेक मंडळी, जाणकार, बहुश्रुत मंडळी कीर्तनामध्ये उपस्थित आहेत। काय होतं, बाबा स्वतः समोर आहेत आणि महाराष्ट्रातलं एक खूप मोठं ज्येष्ठ जाणकार कीर्तनकारांच्या मांदियाळीतलं ते खूप मोठं नाव आहे, त्यामुळे अर्थात दडपण नाही, बाबा आपण सांभाळून घेणारे माणसं आहात, मला आशीर्वाद मिळणारे या निमित्ताने असं मी समजते। काही चुका झाल्या तरी सुद्धा त्या पुन्हा आपण सांगणार आहात याची मला खात्री आहे। पण इतर वेळी थोडंफार दडपून नेता येतं, अशा वेळी थोडंफार दडपण येतं। विठ्ठल 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 पण आपण सगळे सुज्ञ आहात, मला सांभाळून घ्याल अशी खात्री बाळगते। इथे कीर्तनकार मंडळी उपस्थित असतील त्यांच्यापैकी फक्त हरिभक्तीपरायण श्रावण महाराजांना मी ओळखते, मग तेही यूट्यूबच्या माध्यमातूनच, त्यामुळे त्यांनाही वेगळा नमस्कार करते। आपण सर्व अधिकारी श्रोतृवृंदांच्या चरणी विनम्र प्रणिपात करून सगळ्यांना एक विनंती करते की आजची कीर्तन सेवा मी एकट्याने नाही तर आपण सगळ्यांनी मिळून दत्तप्रभू महाराजांच्या चरणी समर्पित करायची। हा खेळ नव्हे एकल्याचा, मी कीर्तन केलं हा असा अहंकार कदाचित मला होऊ शकतो। आम्ही कीर्तन वाजवलं बरं का, म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणत, आम्ही कीर्तन गायलं आणि याही पुढे सांगते आम्ही कीर्तन ऐकलं, आज आम्ही कीर्तनाला गेलो, हे आपल्या हातात नाही हो। डोंगरे शास्त्रीजी म्हणायचे, कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, पहिल्याच दिवशी हा शब्द असायचा त्यांचा। कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं। तिकडून बोलावणं यावं लागतं म्हणून आपली पावलं इथे वळतात,
त्यामुळे इथे तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन सर्व होणे जाणे तुझी हाती, सगळं काही करता करविता भगवान परमात्मा पांडुरंग आहे, आपापलं उपास्य दैवत आहे, दत्तप्रभू आहेत. त्यामुळे या न्यायाने आपण सगळ्यांनी मिळून आजची कीर्तन सेवा प्रभूंच्या चरणावर समर्पित करायची. विठ्ठल संतांच्या मांदियाळीमध्ये परमक पूजनीय प्रातस्मरणीय प्रमुख असं स्थान ज्यांना लाभलं, अशा भागवत धर्म संप्रदायाच्या मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे देहूचे सुप्रसिद्ध संत, वैराग्य राग रसिक आणि भागवत धर्माला अत्युच्च शिखरावर नेऊन पोहोचवणारे असे संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा सर्व परिचित, सर्वांच्या पाठांतरातला, सर्वांच्या माहितीतला अभंग आज निरूपणाकरता घेण्याचा प्रयत्न केलाय. यथाशक्ती यथामती आणि माझ्या कुवतीनुसार त्या अभंगाची अर्थपूजा बांधण्याचा प्रयत्न करेन. तुकोबारायांनी हा अभंग आम्हाला दिला, संतांनी सगळं वाङ्मय आम्हाला दिलं. या सगळ्या वाङ्मया पाठचा त्यांचा हेतू एकच होता, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. श्रोते हो, ज्या भक्तीमध्ये आपण सगळे आता रममाण होत आहोत, माझ्याकडे वेळ किती आहेत खरं तर मला जाणीव थोडी कमी आहे या गोष्टीची. 11 की 11:30? 11:30 ना? नक्की ना? विठ्ठल विठ्ठल इतकी सुंदर गायक वादक मंडळी आहे, जीव तोडून वाजवतायत, इतकी सुंदर सिस्टीम आहे. मग 11:30चे 12 झाले तरी मला काही फरक नाही पडणार. तुम्हाला पडत असेल तर सांगा हो, नाहीतर आधीच 11:30 वाजतील तोपर्यंत घड्याळ दाखवायला सुरुवात होते खालनं. पण तसं काही नाही, इथे सगळे उत्साह आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर, फ्रेश रिलॅक्स सगळे बसलेत असं मी समजते बरं का. फक्त शेवटपर्यंत जागं राहूया. कीर्तनामध्ये ती येते, तिला निमंत्रण नाही द्यावं लागत. कीर्तनाची वेळ कुठलीही असू दे, ती बया येते. आम्ही ब्रह्मानंदी टाळी लागावी ही अपेक्षा करतो, संतांनी ती अपेक्षा केली आणि आमची मात्र मस्त टाळी लागते ब्रह्मानंदी. इथे खांबाला टेकून, टेकलेल्यांनी हलू नका बरं का, बसा छान बसा, रिलॅक्स बसा, मस्त. माझं काही म्हणणं नाही, फक्त जागेपणी कीर्तन श्रवण करूया, कीर्तनाचा आनंद घेऊया. घरातल्या सगळ्या प्रपंचातल्या कटकटी, व्याप ताप काही क्षण विसरून जाऊया आणि सर्वांगाचे कान करून फक्त आणि फक्त कीर्तनात राहूया. बरं, समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, ब्रह्मज्ञाने हाती घुटवीन लाळ, मुक्त आत्मस्थिती सांडवेन महाराज म्हणतात. पूर्वीच्या संतांनी 1 नाही 2 नाही 5-5 तास कीर्तन करावी, पोट भरून मन भरून कीर्तन करावी आणि पांडुरंग परमात्म्याने कीर्तनात येऊन नाचावं, हा कीर्तनाचा प्रभाव होता. नामदेवांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग इतका नाचायचा, पितांबर सुटेपर्यंत भगवंत नाचत होते. 5व्या वर्षी मिळवलेली अलौकिक अशी सिद्धी, त्या सिद्धीच्या जोरावर पांडुरंग परमात्म्याला सुद्धा नाचायला लावणारे असे विरळे संत होते आमच्या या महाराष्ट्र भूमीमध्ये होऊन गेलेले. कीर्तनाचा प्रभाव होता त्यांच्या. आमच्याही कीर्तनाचा प्रभाव असतो, नाही असं नाही, पण लोक आम्हाला भेटतात, ताई युट्यूबवर कीर्तन ऐकतो, रोज झोपताना एका बाजूला मोबाईल सुरू होतो आणि मग कधी झोप लागते आमचं आम्हाला कळत नाही म्हणले. हा आमच्या कीर्तनाचा प्रभाव आहे. पण पांडुरंगाने येऊन नाचावं असं कीर्तन होतं आणि अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या न्यायानी ती भक्ती होती. आज तुमच्या माझ्याकडून अशी भक्ती घडावी ही संतांची अपेक्षा आहे. श्रोते हो, आज आम्ही भाग्यवान आहोत, या महाराष्ट्र भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो. संतांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे. वेदशास्त्रानुसार खरं तर धर्माचे 4 आधार आम्हाला सांगितलेत. वेदोखिलम धर्ममूलम स्मृतिशीले च तद्विदा आचारश्चैव साधूनाम आत्मनः तुष्टिरेव च. धर्माचे 4 आधार आम्हाला सांगून दिले. वेदोखिलम धर्ममूलम, वेद प्रामाण्य हा पहिला आधार आहे धर्माचा. स्मृतिशीले च तद्विदाम, स्मृती श्रुती ग्रंथ आमच्याकडची पुराण, वेद प्रामाण्य, स्मृती ग्रंथ, या पुढे जाऊन आचारश्चैव साधूनाम, साधू संतांचा आचार, संतांचं आचरण, तिसरी गोष्ट. आणि चौथा मुद्दा आहे आत्मनः तुष्टिरेव च, स्वतःच्या आत्म्याला मिळणारं समाधान, तुष्टी, आनंद. या 4 बाजूंनी
धर्माचे आधार सांगितलेत. आम्ही जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे. आम्ही सहज बोलताना म्हणतो धर्मानी वागावं, धर्माचं आचरण आमच्याकडून व्हावं. मग हे आधार आहेत. वेद प्रामाण्य, स्मृतिग्रंथ, साधू संतांनी जे सांगितले ते किंतु परंतु मनात संशय न आणता ऐकावं, त्या मार्गाने वाटचाल करावी. खरं तर कुठलाही अधिकार नसताना परमादरणीय बाबांसारख्या अनेक महनीय कीर्तनकारांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या पायवाटेवरून आम्ही सगळी मंडळी चालत आहोत आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळवतोय. हे धर्माचं आचरण आहे. बरं, स्मृतिशीलेच तत्विदाम आचारश्चैव साधूनाम, साधू संतांचा आचार. आणि चौथी गोष्ट आत्मनः तुष्टिरेवच. शेवटी सगळं कशासाठी आहे मला सांगा. आपण जागे आहात ना सगळे. महिला वर्ग एवढ्या संख्येने बघायची, खरं मराठवाड्यातच मला वाटतं ही संख्या बघायला मिळते आणि हा आनंद. एकदा इथं येऊन बघा, काय मस्त दिसतंय, दिसायला देखणं रूप. म्हणजे आत्ता येऊ नका, पण इतकं छान दिसतंय. आपण सगळे इतके उत्साहाने बसलात आणि शेवटपर्यंत सगळ्यांचे चेहरे मला दिसतायत. यासाठी संयोजन मंडळीचे सगळ्यात पहिल्यांदा आभार मानूया. टाळ्या वाजवा जोरदार त्यांच्यासाठी. का मी असं म्हटलं, प्रकाश योजना सुद्धा सुंदर आहे. कारण बऱ्याचदा सगळा प्रकाश जो काय असतो तो आमच्या इथे डोक्यावर असतो. जो काही 2 तास पाडायचा तो तुम्हीच पाडा प्रकाश. त्यामुळे चेहरे दिसत नाहीत, संभ्रम राहतो. आहेत की झोपली आहेत माणसं, पण इथे सगळ्यांचे चेहरे मला छान दिसत आहेत. आपण सगळे छान अत्यंत उत्साहाने कीर्तनाला बसलेले आहात याची मला जाणीव आहे. सगळं कशा करता चालू आहे मला सांगा. आपण इथे बसलो आहोत कशा करता? सुखा करता, आनंदा करता. जो आनंद आम्हाला प्रपंचात मिळत नाही. कारण रोजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनाने फक्त आमची वखवख वाढवली आहे. पण भक्ती आणि अध्यात्म या 2 गोष्टी अशा आहेत, माणसाला मिळालेल्या आनंदामध्ये तृप्त आणि समाधानी राहण्याची वृत्ती आम्हाला या माध्यमातून मिळाली आहे. ही वृत्ती आम्हाला भक्तीने शिकवली आहे. जीवनात नसलेला आनंद मिळवायचा कसा आणि आहे तो आनंद वाढवायचा कसा, हे ज्याला कळलं त्याला भक्त म्हणतात. बरं, ज्याच्या माध्यमातून कळलं त्याला उपासना म्हणतात. ज्याच्यामुळे चित्तवृत्ती प्रशांत होते. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे. तिथे तुझे सद्गुरु पाय, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. ठेवी तो मस्तक त्या ठिकाणी, ठेवी तो मस्तक त्या ठिकाणी, ठेवी तो मस्तक ठिकाणी, ठेवी तो मस्तक त्या ठिकाणी. तेथे तुझे सद्गुरु पायलो, तेथे तुझे सद्गुरु पायलो, तेथे तुझे सद्गुरु पायलो, तेथे तुझे सद्गुरु पायलो. कीर्तनामध्ये सुद्धा वक्त्यांनी सुद्धा मन कुठे जात नाही ना याचं भान सांभाळावं लागतं. म्हणून ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. ज्याच्यामुळं अंतर्वृत्ती बहरून येते, चित्तवृत्ती प्रशांत होते, दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख जाणण्याची संवेदनशीलता प्रतीत होते, त्याला म्हणायचं अध्यात्म. लोकांना वाटतं अध्यात्म म्हणजे खूप काहीतरी मोठं, म्हणून आपण हसलो तर आध्यात्मिक ठरणार नाही की काय, म्हणून माणसं अशा असतात, गप्प हसायला तयार नाहीत, बोलायला तयार नाहीत. अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही, आपलं आपण. असं नाहीये. संतांनी जगाचा तो भार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटो द्या हो, असं अध्यात्म आम्हाला शिकवलंय. ज्ञानदेवांनी अवघा संसार सुखाचा करीन ही प्रतिज्ञा घेतली. अतींद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी अशी क्रांतिकारक प्रतिज्ञा करणारे ज्ञानोबाराय संत मंदिळीत परमपूजनीय प्रातस्मरणीय विश्ववंद्य विश्व माऊली पदाला विराजमान होतात. का हो? कारण आईचं हृदय, आईच्या तळमळीनं आम्हाला हे सगळं ज्ञान अत्यंत सोपं आणि सहज साध्या भाषेमध्ये शिकवलंय.
स्वतः अवघड उपासना केली आणि आम्हाला मात्र सोपं दिलंय. माऊलींची उपासना आपण जाणता श्रोते हो. समाधी तत्वाचा स्पर्श, भू जल तेज समीर आणि ख ही पंचमहाभूत आहेत. त्यापैकी भूतत्वाचा आश्रय घेतला, समाधी अवस्थेला प्राप्त झाली ज्ञानोबाराय. स्वतः अवघड उपासना केली आणि आम्हाला सोपं साधन दिलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोड करी. बस म्हणले हरी, एवढं क्वालिफिकेशन पुरेसं आहे भगवंताच्या जवळ जायला, परमेश्वराची कृपा प्राप्त करून घ्यायला. पण आम्हाला तेही काहीतरी अवघड वाटतं, त्याच्यासाठी आमच्याकडे अजिबात वेळ नसतो. अहो, कीर्तनाला यायचं म्हटलं तरी बघू जमलं तर, मूड आला तर उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, अशी अवस्था होते की नाही. त्यामुळे इथे जीवनाचं सर्वांगीण कल्याण अध्यात्माच्या माध्यमातून होणार आहे ही ज्यांना खात्री आहे ती मंडळी इथे येत आहेत. आमच्या जीवनाचं सर्वतोपरी कल्याण करण्याचं हे साधन आहे आम्हाला जे संतांनी दिलंय. मी म्हटलं सगळी आमची भूक आहे ती फक्त सुखासाठी आहे, आनंदासाठी आहे. आणि हा आनंद, हे सुख चिरंतन शाश्वत कसं प्राप्त होईल, स्वतःचा शोध कसा लागेल. आज आम्हाला प्रश्न पडतो, हु आय एम, मी कोण आहे, व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ. माझ्या जन्माला येण्याचं ध्येय काय आहे, मी का जन्माला आलोय, निमित्त कारण काय, उपादान कारण काय, कोहम कथमिदम जातम को वै करतास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचार सोयमीदृशः. आचार्य म्हणाले मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जायचंय, हे प्रश्न पडले पाहिजेत. वास्तविक आपल्याला पडत नाहीत. आला आला प्राणी जन्मासी आला, पंत साहित्यामध्ये वामन पंडितांचं एक सुंदर काव्य आहे. झाला 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 वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. पहिला पै गाठी मारून सगळा पैसा सेव्हिंगला गेला, काहींनी स्वीज मध्ये नेऊन ठेवला. उष्ट्या हातानं जुनी म्हण आहे, कावळा सुद्धा कधी हकलला नाही. का नाही ना, हा फक्त स्वतःच्या देहाचे चोचले, फक्त स्वतःच्या प्रपंचाचा विचार, मी माझं एवढंच. अहंता आणि ममता फार त्रासदायक असते बरं, ममता सुद्धा. म्हणजे विठाल विठाल मी माझं यामध्ये आम्ही गुंतून गेलो आणि यातून बाहेर पडणं फार महत्वाचं असतं. हे ज्या संतांना कळालं ते संत विश्वाचे मायबाप ठरले, कारण आम्हाला त्यांनी उत्तम दिशा दिग्दर्शन केलं. आणि खऱ्या अर्थी ज्यांच्या चरणावर जाऊन जीवनाचं सर्वतोपरी कल्याण करावं असे एकमेव जर कुणी असतील तर ते संत आहेत. म्हणून तुकोबाराय आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात आम्हाला सांगतात, संताचे पायी हा माझा विश्वास, 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 संताची 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 पायी हा माझा संताचे पायी हा माझा विश्वास, 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 सर्व भावे
तुळशी माझे हित करीती सखा 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 टाळ्या कमी पडतायत का जरा? थंडीमुळे का? मागे हे एका दिवसात शक्य होत नाही हो. निर्जीव चांबड्यातनं आवाज काढायचा, तुमच्या माझ्या हृदयाला हिलावून टाकायचं, गळ्यातून स्वरब्रह्माची उपासना करायची, नादब्रह्माची. आणि कीर्तनामध्ये तेव्हाच रंगदेवता येते. स्वरब्रह्म, नादब्रह्म आणि शब्दब्रह्म एकत्र येतं, तेव्हा साक्षात परब्रह्म साकार होतं. त्यामुळे छान कौतुक मनातून यावं, आतून यावं. असं म्हणतात दाद मागून मिळते ती दाद नव्हे, दाद आपोआप यावी लागते. खोकला यावा तशी दाद येते आपोआप. उत्साहाने टाळ्या वाजल्या पाहिजेत. छान जिथं कौतुक करावं असं वाटतंय तिथं मोकळ्या मनाने कौतुक करावं बरं का, हातचं राखून अजिबात नाही. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराजांना विचारलं, महाराज आजच्या कलियुगामध्ये विश्वास ठेवावा, समर्पण भावानी ज्याला शरण जावं असं कोण आहे? महाराज ठामपणे उत्तर देतात, माझा विश्वास संतांवर आहे. इंग्रजीमध्ये ट्रस्ट आणि बिलीव असे दोन शब्द आहेत. बघायला गेलं तर वेगळ्या दोन अर्थ आहेत. भगवंतावर आम्ही, संतांवरती आम्ही ट्रस्ट या अर्थाने विश्वास ठेवायचा आहे बरं का, नुसता तेवढ्या पुरता नाही. मी दृष्टांत देत असते बऱ्याचदा. डोंबऱ्याचा खेळ आपण सगळ्यांनी पाहिलाय. आता नाही दिसत, सोडून द्या. आता सांता दिसेल पटकन 25 डिसेंबरला, आहे की नाही? म्हणजे मला कधी कधी खरंच इतकं वाईट वाटतं की आपण किती दुसऱ्यांचं उच्चिष्ट खातो. हे फारच बरं झालं बोललेलं. खरकट खातो म्हटलं की अजून जास्त पटेल. किती पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करतो आम्ही. वासुदेव आम्हाला आठवत नाही, गोंधळी आम्हाला आठवत नाही, कोल्हाटी आम्हाला आठवत नाही. आजच्या नवीन पिढीने वासुदेव बघायचा तो फक्त फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये. ते खरे आमचे संत आहेत बरं, सांता फिंता काही नाही आपलं. बरं, मुलं लाल टोप्या घालतात इथपर्यंत ठीक आहे. आई वडील सुद्धा लाल टोप्या घालून फिरायला लागले तर मोहऱ्यांनी दृष्ट काढावी त्यांच्या बुद्धिमत्तेची सगळ्यांचीच. मला क्षमा करा, आपल्या हृदयाला लागेल असं बोलायचा हेतू नाहीये, पण थोडस आपण जागं होण्याची फार गरज आहे. की ज्या संतांनी देहाचं रान केलं, तळमळ इतकी तळमळ पुढं ते हे जन न देखवे डोळा. घटिका गेली पळे गेली तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना. म्हणून समाज स्वास्थ्याचं संजीवन कुठं मिळतंय का म्हणून अंतर्बाह्य करचळणारे हे संत घरदार सोडून द्यावं, रानावनात फिरावं. वास्तविक तुकोबराय सुद्धा म्हणतात, आम्ही इथले नाही, आम्ही वैकुंठ वासी आलो ह्याची कारणासी. बोल रे रोसी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठ वासी आलो ह्याची कारणासी. बोलिले रोसी साच भावे वर्ताया.
याची कारणासी. खरं तर हरिपाठामध्ये ज्ञानोबा म्हणतात, मागील या जन्मा मुक्त झालो तरी सुद्धा आम्ही इथे आलो. का हो? अंतःकरण तळमळलं. साध्या सोप्या शब्दामध्ये संतांना उत्तम पथप्रदर्शन करावं ही जाणीव होती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, याकरता पुन्हा 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 गर्भवास मागून घेतला आणि इथल्या जनांचा उद्धार करण्याचं एक ब्रीद हातामध्ये घेतलं होतं. पण मी म्हटलं ना की आमचा विश्वास नको तिथे जास्त आहे आणि जिथे ठेवायला हवा तिथे आम्ही विश्वास ठेवत नाही. मी मगाशी एक दृष्टांत सांगत होते की त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये एका खांबापासून दुसऱ्या खांबाला किंवा दोन झाडांना बांधलेली ती दोर, त्या दोरामध्ये आपण जुनी मंडळी आहात, जाणती आहात, आपण तो खेळ पाहिलाय सगळ्यांनी. त्या खेळामध्ये ती मुलगी किंवा ती त्याची पत्नी त्या दोरावरून चालत असते, हातामध्ये काठी घेऊन समतोल साधत असते. ढोलग वाजवणारा तो पुरुष खाली आणि एक मुलगा थाळी फिरवणार आहे. हा, तो खेळ संपल्यानंतर ती मुलगी किंवा ती पत्नी त्याची, त्या डोंबाऱ्याची, जसा दोर चालत असते सगळे लोक असे चित्रासारखे स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहतात. तिची एकाग्रता, तिचं अनुसंधान हे होतं बरं का. पूर्वीच्या महिला फार अनुसंधान ठेवत होत्या, एकाग्र असायच्या, चिंतेपेक्षा चिंतन जास्त करत होत्या. आता उलट आहे, महिला वर्ग आपला दिवस आहे आजचा बरं का. अनुसंधानच नाही हो. परवा एक आमच्या पुण्यातली एक गेली ना माझी मैत्रीण, गॅरेजमध्ये गेली गाडी घेऊन, स्कूटी घेऊन, आणि म्हणाली ब्रेकच लागत नाही. तो गॅरेजवाला म्हणाला, तुमच्या चपला बघू जरा. चप्पलचं सोल गेलंय म्हणाल्या, ते बसवून घ्या नवीन, ब्रेक आपोआप लागेल. पुण्यात ज्यांनी गाडी चालवताना पाहिलंय महिला वर्गाला त्यांना पटकन कळून जाईल माझं म्हणणं. अनुसंधान नाही, एकाग्रता नाही, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन नाही, सतत नकार भरलाय जीवनामध्ये, सतत. आणि मी नेहमी म्हणते निगेटिव्ह माणसांपासून 2 हात लांब राहावं. कोरोनात कसे आपण डिस्टन्स मेंटेन ठेवत होतो तसं लांब राहायचं. कारण ही माणसं अशी समोर भेटतात आणि संसारी माणसाला ओळखण्याची तीच खूण आहे. कसं ओळखायचं? 2 संसारी माणसं, तुमचं काय बाबा, बरं आहे काय, कसं काय चाललंय, बरं आहे का विचारलं की पुढचा माणूस म्हणतं काय ढकलायचं कसं तरी रडत रडत. ही अशी नकारात्मकता इतकी जीवनात भरली आहे ना. त्यांनी कीर्तन ऐकावं, रोज रोज कीर्तन ऐकावं. कारण कीर्तन आम्हाला निर्भय बनवतं, अध्यात्म आम्हाला जगण्याची दृष्टी देऊन जातं बरं का. त्या मुलीनी चालायला सुरुवात केल्यावर सगळी मंडळी तिच्याकडे स्तब्धतेने पाहतायत. आणि जशी ती खाली उतरली तशी तिने तिच्या लेकराला सुद्धा घेतलं होतं बरं का. दोरीवरनं चालताना लेकराला घेऊन चालत होती. खाली उतरल्याबरोबर सगळी मंडळी म्हणाली अजून एकदा चाला, म्हणाली अजून एकदा चाला. ती म्हणाली मला आता भीती वाटते, म्हणाले मला जमेल का? सगळी माणसं म्हणाली हो हो ताई तुम्ही छान चालाल, आता तुमच्या बाळाला घेऊन तुम्ही दोरी चालली, आता परत एकदा चालाल का आमच्यासाठी? चालेल म्हणाले. तुमचा विश्वास आहे का माझ्यावर? हो म्हणाले विश्वास आहे. नक्की नक्की मला जमेल? हो हो आमचा पूर्ण विश्वास आहे म्हणाले. चला. बर म्हणाली ठीक आहे, तुमचा एवढा विश्वासच आहे ना, तर आता असं करूया, माझं लेकरू मी खाली ठेवते, तुमच्यापैकी कुणाचं तरी लेकरू मला द्या, त्याला घेते खांद्यावर किंवा कमरेवर आणि मग दोरी चालते म्हणाल्या. चालेल का? सगळी माग सरकली. मग मगाशी दाखवलं ते काय होतं? तो विश्वास होता का? तो विश्वास नव्हता. तो समर्पण भावाने केलेला ठेवलेला विश्वास नव्हता. म्हणून असं आहे की यू बिलीव्ह इन गॉड बट यू डोंट ट्रस्ट हिम. तुम्ही त्याच्यावर विश्वास नाही ठेवत, तात्पुरतं असेल बाबा देव, असेल बाबा, पूर्ण समर्पण भावानी नाही. उपास करणारा माणूस सुद्धा दिवसभर संशयात असतो, काय माहिती देव आहे की नाही, केलेला उपास वाया जायचा माझा. परवा तर एक जण भेटला, ताई 108 बेलपत्र रोज शंकराला वाहतो म्हणाले, शंकर काही पावतच नाही. तुम्ही म्हणाल तर दत्ताकडे जाऊ का आता? विश्वास नाही, प्रपंचामध्ये विश्वास नाही, जीवनामध्ये विश्वास नाही. तुकोबाराय संतांवर विश्वास ठेवायला सांगतात. इथं माणसातल्या माणसावर आमचा विश्वास नाही, दगडातल्या आणि पाषाणातल्या भगवंतावर आम्ही कधी विश्वास ठेवणार? तो भगवंत दाखवून देणाऱ्या संतांवर आम्ही कधी विश्वास ठेवणार? कारण आम्ही प्रचंड, थोडा वाईट शब्द वापरते, नतद्रष्ट माणसं आहोत की आम्ही लबाड आहोत. लबाड भक्तीच्या प्रांतामध्ये आम्ही लबाड भक्ती करतो. बरं, परमेश्वराकडे सकामतेने जातो, काही हवं असलं तरच त्याच्याकडे जातो. काय हवं होतं माझ्या नामदेव महाराजांना? आईने सांगितलं नाम्या जा
पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करून ये. माझ्या आवडीचा दृष्टांत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीतला किस्सा आहे हा, नामदेवांच्या चरित्रातला. 5 वर्षाचं लेकरू धावत गेलो, सकाळी पहाटे उठलं होतं. दामा शेट्टीने सांगितलं होतं, नाम्या उद्याचा नैवेद्य पांडुरंगाला तू द्या, मी परगावी जाऊन येतो. सकाळी उठले आणि आईच्या मागे लागले सकाळपासूनच, आई लवकर जेवायला कर, लवकर जेवण तयार कर, नैवेद्य तयार कर, मला पांडुरंगाला द्यायचंय. आई म्हणली, नाम्या कार्ट्या देव काही उठल्या उठल्या जेवायला बसणार आहे, अरे थांब जरा उजाड उतर दे. आणि मस्त नैवेद्याचं ताट तयार करून दिलं, केळीचं पान वरती झाकलं आणि नेलं राऊळामध्ये नामदेवांनी. दुडू 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 धावत. 5 वर्षाचं लेकरू. आठवा काय, 5 वर्षाची आमच्या घरातली लेकरं आठवा, वरातीत मात्र नाचायला पुढं असतील. आता माझी सटकली, अजून काय 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 सगळं त्यांच्या मुखात पटपट पाठ होऊन जाईल. अथर्वशीर्ष रामरक्षाऐवजी भगवद्गीतेऐवजी सगळं पाठ होईल. का हो? कारण आमचा विश्वास नाही आमच्या तत्वज्ञानावर, आमच्या संत वाङ्मयावरती, आमच्या धर्म भावनेवर. परवा अमेरिकेमध्ये टेक्सास नावाच्या शहरामध्ये, अलीकडची गोष्ट आहे बरं, 10,000 विद्यार्थ्यांनी, तिथल्या शाळेतल्या 10,000 मुलांनी एकत्र गीता पठणाचा अभ्यास केला, एकत्र गीता पठण केलं होतं. या टाळ्या तुम्ही वाजवताय अमेरिकेतल्या पोरांसाठी, या टाळ्या आपल्या पोरांसाठी वाजल्या पाहिजेत. एकत्र गीता पठण 10,000 मुलं, त्यांना म्हणता सुद्धा येत नाही, ते हरे राम हरे कृष्ण असं म्हणतात. आणि आमची मुलं, आम्हाला का नाही वाटत संध्याकाळ झाली की दिवे लागणीला बसलीच पाहिजेत कार्टी देवापुढे, आईनी जवळ घेऊन बसलंच पाहिजे, पाठे पर्वचे शिकवलेच पाहिजे. नाही काही आलं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सोपं, किती सोपं सांगितलंय हो. मी नेहमी म्हणते, माता भगिनींनी रोज स्वयंपाक करताना हे सगळं म्हटलं पाहिजे विश्वासाने. संतांवर विश्वास असेल तर संतांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही नीतिमत्तेने आणि डोळे झाकून चालू. पण तिथेच आमचा विश्वास कमी पडतोय थोडासा. महाराज म्हणतात, माझा विश्वास त्या चरणांवरती आहे. आमचा विश्वास नाही म्हणून जेवताना आदळापट फार तर भांड्यांची होईल, पण भोजन बनवताना, भाकरी थापताना, पोळी करताना, कणिक मळताना जर आम्ही म्हणू ना, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या, मस्त गोळे बनवायचे, पिठात बुडवायचा, किंवा भाकरी थापताना लाटायला घ्यायची चपाती, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना टाकायची तव्यावर, असोनी संसारी जिव्हे वेगू फुगली बघा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. असं करता करता हरिपाठाच्या संस्कारातनं तयार झालेली पोळी जर आमच्या लेकरांनी खाल्ली तर का नाही घराघरात ज्ञानोबांचा संस्कार निर्माण होणार? मला सांगा तुम्ही. 5 वर्षाच्या नामदेवानी गुणाई मातेला सांगावं, आई दे ग ताट. धावत गेले दुडू 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 आणि पांडुरंगासमोर उभे राहिले, राऊळामध्ये आले, मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं आणि म्हणले, करा सुरुवात. एवढे आर्जवानं देव जेवणार आहे का हो? आमच्याकडून जेवलाय कधी? इथे पाठवू देत. देव जेवलाय का आपल्याकडून कधी? बर, देव जेवताना कधी आपल्या डोळ्यात पाणी येतं का? बोला, खरं सांगा महिला वर्ग. आपलं लेकरू जर जेवलं नाही एखाद दिवशी तर मात्र दिवसभर बाई गो, काय खाल्लंच नाही लेकरांनी, काय खाल्लंच नाही आज. प्रपंचासाठी आम्ही रडू, देवासाठी आम्ही नाही रडणार. नामदेव महाराज रडले देव जेवत नव्हता म्हणून. देवा करा सुरुवात, कितीतरी वाट बघितली, देवा जेव रे बाबा जेव. अरे आज मी आलोय, रोज माझे बाबा येतात म्हणून काही चवण्या ढवण्या लावलेस की काय? म्हणला जेव बाबा, बऱ्या बोलानी जेव. तरी देव जेवे ना एक क्षणाला. आता जर जेवला नाहीस ना, चुलीतलं लाकूड आणीन म्हणला. आणि आई आपल्याला घरी जे करते ना ते सगळं तिथं चाललं होतं, जळक्या लाकडानं मारीन म्हणाले.